आणि यानंतर अन्य काही बातम्या आपण पाहूया। काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी तब्बल 20 वर्षांनंतर लागणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेले पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेतून कोर्टात सुनावणीसाठी आले। मात्र आज पवनराजे हत्या प्रकरणी निकाल वाचनाची तारीख न्यायाधीशांनी बदलली। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आता 20 जूनला लागणार आहे। या प्रकरणातील मुख्य शूटर पिंटू चौधरी उर्फ पिंटू सिंहला अद्याप सिवान कोर्टातून आणण्यात आलेलं नव्हतं। पिंटू सिंहवरती अनेक गंभीर गुन्हे आहेत, त्याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात येणार होतं। आता 20 जूनला सगळ्या आरोपींना कोर्टानं हजर राहण्यास सांगितलंय। त्यामुळे हत्या प्रकरणी आरोप असलेले पद्मसिंह पाटलांचा मुंबईतला मुक्काम वाढलाय। सप्टेंबर 2009 पासून या प्रकरणी पद्मसिंह पाटील जामिनावर बाहेर आहेत। राजकीय वादातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे। 3 जून 2006 रोजी मुंबईहून धाराशिवला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता। 2 अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावरती गोळीबार केला होता। या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत। आता 20 जूनला काय निकाल लागतो याकडे लक्ष लागलंय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सचिन, 20 जून ही निकालाची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे। काय घडलं आज कोर्टामध्ये आणि तारीख पुढे ढकलण्यामागची काय प्रमुख कारण आहेत? प्रज्ञा, खरं तर 20 वर्षांनंतर आज या प्रकरणाचा निकाल येणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी ओमराजे निंबाळकर हे स्वतः जातीने कोर्टात उपस्थित होते। त्यासोबतच मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील हे देखील अँब्युलन्सने कोर्टात आले। त्यानंतर त्यांना व्हीलचेअरने नेण्यात आलं। मात्र 11 वाजता जेव्हा कोर्टाची सुनावणी सुरू झाली तेव्हा कोर्टाकडून स्पष्ट सांगण्यात आलं की अलीकडेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, त्यामुळे निकालाचं वाचन हे पूर्ण होऊ शकलेलं नाहीये। त्यासोबतच जे जज आहेत त्यांना काही निकालांचा रेफरन्स देखील घ्यायचा आहे, त्यामुळे त्यांनी तारीख जी होती ती पुढे ढकललेली आहे। आता 20 तारखेला या संपूर्ण प्रकरणामध्ये निकाल येणं अपेक्षित आहे। तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल येणार आहे। आज जेव्हा कोर्टाची सुनावणी संपली तेव्हा स्वतः ओमराजे निंबाळकर हे देखील माध्यमांसमोर आले। त्यांनी स्पष्ट केले की जवळपास 20 वर्ष 13 दिवस आम्ही आजच्या दिवसाची वाट बघत होतो। आता आणखीन 4 दिवस आम्हाला थांबावं लागेल। न्यायाची अपेक्षा त्यांनी केलेली आहे। पद्मसिंह पाटील आणि यांच्यासह जे इतर 8 आरोपी आहेत यांच्यावरती पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांच्या हत्येचा आरोप आहे। आता 20 वर्षांनंतर नेमकं या प्रकरणामध्ये काय कोर्ट निकाल देतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। प्रज्ञा, धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी। संविधानाच्या मार्गाने 20 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आजच्या सुनावणीनंतर दिली। 20 वर्ष आणि 13 दिवसापासून आम्ही या निकालाची प्रतीक्षा करतोय। जी न्यायालयीन लढाई आहे ती दोन्ही कुटुंबांनी त्या ठिकाणी संविधानाच्या मार्गाने न्यायाच्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी ही लढाई लढतोय। अजून काही जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी सन्माननीय कोर्टानं या निकालाची तारीख 20 जूनला ठेवलेली आहे, म्हणजे अजून 4 दिवसांनी। अपेक्षा इतकीच आहे की आमच्या दोन्ही कुटुंबांनी ही 20 वर्ष 13 दिवस अविरतपणे संघर्ष केलाय आणि सन्माननीय न्यायालयाकडून न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे। अमरावतीत वंचितला काँग्रेस पाठिंबा देणार का असा सवाल आहे। बैठकीला सुरुवात झाली आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेसची ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। वंचितचे निलेश विश्वकर्मा यांना